व्हायला पाहिजे. मेरून तलाव आपला मागच्या जळगाव शहरातील सुंदर मेरून तलाव असतं याच्याविषयी आपण सगळे जागृत आहोत. मग नगर रक्षण विभाग कसं काय लोक विचार आहे. नगर रक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष देत नाही का की त्या ठिकाणी सांडपाण्याची कुठली व्यवस्था नाही. मेरून तलावाचा परिसर दोन बाजूने खड्ड्यात आहे. आज नशिबाने भोयर गटार योजना आपल्याला मिळालेली आहे. यदा कदाचित ही योजना नसती तर याने काय उपाय केली असती. यांनी त्या परमिशन देताना या गोष्टीचा विचार काय केला नाही. आणि मेरून तलावाचा जे दूषितपणा झालेला आहे, मेरून तलाव हा जो दूषित झालेला आहे याची संपूर्ण जबाबदारी ही नगर रचना विभागाची आहे. त्या अधिकाऱ्यांनी कुठंच सांगली नगर रचनाकार आहे की नाही. नगर रचनेचा अर्थ जरी सांगावा लागला. नगर रचना म्हणजे नेमकं काय हे कधी फील्डवर गेले, कधी पुढे जाऊन पाहिलं की शहराचं सौंदर्य कसं वाढेल, कसे रस्ते चौक घर मेरून तलाव या ठिकाणी परमिशन देताना तुम्ही सांगता तिथे सोपीट करा, शोष खड्डा करा, हे करा. मग जळगाव शहराच्या सगळ्या लोकांना सांगा लोकांना की तुम्ही शोष खड्डे करा. तिथं मला गटारी वाटताय. इथं जर गटार होऊ शकत नाहीये तर तुम्ही त्या परमिशन दिल्या असतात. इथं चौकशीची आदेश होता आणि याची चौकशी व्हायला पाहिजे. त्या अनुषंगाने 2022 मध्ये एक सर्वे झाला होता. मेरून तलावाच्या बाजूला गट नंबर 451, 454, 450, 406, 407, 409 या गटांचा सर्वे होऊन जवळपास 57 इमारत धारकांना आपण त्यावेळेस नोटीस दिली होत्या की आपण आपल्या जे काही सांडपाणी आहे त्या सांडपाण्याच्या अनुषंगाने सोपीट तयार करून घ्यायचे. तर दरम्यानच्या काळात काही लोकांनी ते केले, काही लोकांनी केलेलं नाहीये. तर त्या अनुषंगाने आता जर ही प्रॉपर इम्प्लिमेंटेशन करायचा विषय झाला तर ज्या लोकांनी इम्प्लिमेंटेशन केलेलं नाही तर त्यांच्या बाबत त्यावेळेस आपण चौकशीचा विषय घेतला तर आता आपण डायरेक्ट त्यांना STP कंपल्सरी करू शकतो. आणि जर त्यांनी STP बांधला नाही तर त्यांना आपण घरपट्टी 20% वगैरे काही ॲडिशनल दंड वगैरे आपण त्यांच्याकडून आपण कंपल्सरी करून घेऊ शकतो. आणि दुसरा विषय जो बांधकाम परवानग्यांमध्ये याबाबतची काही तरतुदी आहेत किंवा असेल तर आपण जेव्हा बांधकाम परवानगी देतोय मग मेरून तलावाचे संलग्न जे काही गट आहेत या सर्व गटांमध्ये आपण STP प्लांट कंपल्सरी केलेले आहेत. आणि जोपर्यंत STP प्लांट बांधत नाही आणि तो जागेवर इम्प्लिमेंट होत नाही तोपर्यंत आपण त्यांना बोगदा प्रमाणपत्र देत नाही. दरम्यानच्या काळात मी स्वतः जागेवर व्हिजिट करून बरेच सारे असे प्रकल्प कम्प्लीट करून घेतलेले आणि मग त्यांना बोगदा प्रमाणपत्र दिलेले आहे. माझं या प्रकल्पावर तीव्र आक्षेप आहे की त्या ठिकाणी सांडपाण्याची कुठलीच व्यवस्था नाहीये तर मुळात आपण ती परमिशन द्यायलाच पाहिजे. जर आपल्याला खात्री आहे म्हणजे पहिले त्यांना परमिशन द्यायची, परमिशन दिल्यानंतर त्यांना चौकडी काढायचं नाही केलं त्यांना नोटिसा द्यायच्या, मग त्यांना दंड करायचा. आणि त्या ठिकाणी तुम्हाला आता कित्येक बांधकामाची होतोय की त्यांनी बोगदा प्रमाणपत्र घेतलेलं नाहीये तरी त्या ठिकाणी व्यवस्था नाही. त्यांनी नाल्या काढल्या सगळ्यात सरळ त्या तलाव फोडलेले आहेत. आपण त्या जागेवर प्रत्यक्ष जाऊन ती पाणी करा तसं तुम्ही आम्हाला आवाज द्या आणि मला माझी विनंती सापडणार नाही. या विषयाला गंभीरतेने पाहून याची चौकशी करावी आणि या ठिकाणचे जे काही परवानगी दिल्या गेलेल्या आहेत ज्या परवानगीमुळे मेरून तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहोचलेली आहे तर ते त्याच्यावर कारवाई करावी.